जय महाराष्ट्र मित्रांनो, स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवरती प्रोथेटला। मित्रांनो, महाराष्ट्र पोलीस भरती कधी निघणार आहे हा भरपूर जणांचा प्रश्न आहे। कारण की आताच मार्च एप्रिल मध्ये पोलीस भरती झाली 2022-23 ची। तर आता ही भरती कधी होणार हे पोरांचं सगळ्यांचं लक्ष आहे। पण आता मित्रांनो, एक महत्त्वाची गोष्ट की जे आपण 2016 पासून कंटिन्यू पोलीस भरती निघत आले। 2011 ला पोलीस भरती झाली, 12 ला नाही झाली, 13 ला झाली, 14 झाली, 15 ला झाली, 16 झाली, 17 झाली, 18 झाली, 19 ला झाली, 19 ची कोरोनामुळे 21 ला झाली, 21 नंतर ही 22 ला झाली। आता पण भरती निघणार आहे, काय वावग काय याच्यामध्ये, पण तुमची प्रॅक्टिस पण तशी झाली पाहिजे। पण आता आपण पहिल्यांदा भरतीबद्दल बोलूया। आणि तुम्हाला आताच माहिती SRPF आता रिक्त जागा पण आलेल्या आहेत आणि आता जेल पोलीसच्या पण भरती निघणार आहे। पण महत्त्वाची गोष्ट सर्व माणसं तुम्ही पहिल्यांदा आम्हाला भरती सांगा कधी निघणार आहे। मित्रांनो, आता हिवाळी अधिवेशन डिसेंबर मध्ये आणि आता त्याच्यानंतर आपलं इलेक्शन आहे। पण हिवाळी अधिवेशनामध्ये नक्की होईल की बाबा भरती कधी निघणार आहे, किती जागा निघणार हे आता कन्फर्म होईल। पण आता त्याच्यानंतर मग भरती होणार आहे मित्रांनो। आणि समजा भरती जर निघली, समजा आता भरपूर जण म्हणतात की आता फॉर्म भरून घेतले पाहिजे की त्याच्यानंतर 1-2 महिन्याने भरती घेतली तरी काय हरकत नाही। पण मित्रांनो, भरती ही होणार आहे। इथून मागं दरवेळेस झाले, मी म्हणजे असं तुम्हाला उगाच भापार फेकत नाही मी, पण भरती होणार दरवेळेस होते। आणि आता झाले 6 महिन्यापूर्वी भरती आणि तुम्ही लगेच 6 महिने तर अपेक्षा ठेवताय, हे पण चुकीचं आहे ना। थोडासा वेळ लागतो ना प्रत्येक गोष्टीला। आता प्रत्येकाचं कसं असतं, मी भरती नाही झालो तर लगेच भरती निघली पाहिजे। अरे पण भरती निघली पाहिजे, पण तुझी पण प्रॅक्टिस झाली पाहिजे ना। तेवढी 100% प्रॅक्टिस तुमची झालेली पाहिजे की जेणेकरून बा भरती लगेच निघणार, मी इन्स्टंटली लगेच भरती होईल। पण तेवढे मार्कही पडले पाहिजे, फिजिकली पडले पाहिजे। तुमच्या डोक्यामध्ये एकच असतं, मी प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितले की भरती निघाल्या मग तुम्ही प्रॅक्टिस चालू करणार। पण आता 12वी झाल्या भरपूर जण प्रॅक्टिस करतात, ते काही येडे आहेत का वर्षभर प्रॅक्टिस करायला। आता भरती निघण्याचे दाट चान्सेस आहे आता। तर मित्रांनो, आता जरी प्रॅक्टिस सुरू केली, इथून पुढचे तुम्हाला 4 ते 5 महिने जरी भेटले तरी काय हरकत आहे। त्याच्यामुळे कसं आहे, समजा फॉर्म जरी भरून घेतले तरी फॉर्म 1 महिना लागतो। फॉर्मची मुदत तुम्हाला 1 महिना देतात। त्याच्यानंतर मग 1-1.5 महिन्यानंतर ग्राउंड होतं, त्याच्यानंतर 1-1.5 महिन्यानंतर लेखी होते। तर तुम्हाला 4 महिने भेटतात मित्रांनो। आणि 4 महिने आणि हे भरती सुटायच्या अगोदरचे 2-3 महिने, 6 ते 7 महिने तुम्हाला भेटतात। पण तेवढी तयारी पण तुम्ही केली पाहिजे ना। आता मग भरती निघाली, फॉर्म सुटले, मग तुम्ही तयारी करणार, डॉक्युमेंटच्या नादी लागणार, डॉक्युमेंट पण रेडी पाहिजे। या पण सगळ्या गोष्टी महत्वाच्या आहेत। आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे सगळे म्हणतात ते मराठा आरक्षणामुळे जरा हे सगळं चिघाळले। पण आता मराठा आरक्षणाचा काय तो फायनल निकाल होईल। आता लोकसभा आले, राज्यसभा आले, त्याच्यामुळे कसं आहे, आणि आता अधिवेशन पण आहे, हिवाळी अधिवेशन, त्यामुळे काय त्याचा निकाल लागून जाईल। त्याच्यावर तुम्ही बाकीच्या गोष्टींवर फोकस करू नका। भरती कधी आहे, भरती कधी, हा प्रश्न कोणाला विचारू नका। जेव्हा तुमची प्रॅक्टिस परफेक्ट होईल तेव्हा तुम्ही डोक्यामध्ये घ्या की आता भरती निघाली पाहिजे। त्यामुळे तुम्हाला जेवढा वेळ भेटतोय तो तुमच्या चांगल्यासाठी, हे फक्त मी तुम्हाला एक मोटिवेट करतोय। तुम्ही आता खचून जाऊ नका, भरती नाही भरपूर जणांच्या डोक्यामध्ये की भरतीच निघणार नाही, असं थोडीच होईल बाळांनो। अरे महाराष्ट्रावर ते पोलिसांवर किती ताण आहे। पोलीस नाही, जे पोर ट्रेनिंगला गेले त्यांना पटकन पासिंग आउट करून घेतात, त्यांची 7-8 महिन्याची ट्रेनिंग होणार आहे। आणि आता फेब्रुवारीमध्ये तर त्यांचे काहीतरी 14 फेब्रुवारीला काहीतरी समथिंग त्यांची पासिंग आउट आहे। आणि त्यांना बोलून लगेच बाकीचे ट्रेनिंगला बोलावणार, जे आता आपल्या 18,000 पद झाली ते। आणि त्याच्यानंतर लगेच तुमची भरती तर होणारच आहे। आणि एवढा पोलिसांवरती ताण का पोलीस भरती व्हायची नाही? एवढे बंदोबस्ताला लोक लागतात, कामाला लोक नाही, एवढी गुन्हेगारी वाढत चालले, पोलीस भरती होणार आहे, याचं काही वावगं नाही। दरवेळेस पोलीस भरती निघते, यावर्षी का निघणार नाही? त्यामुळे डोक्यात ठेवा की आपला क्लास पूर्ण करा, तुम्ही ग्राउंडवरती फोकस करा, डाएटवरती चांगला फोकस करा। भरती निघू नाही निघू ही नंतरची गोष्ट आहे, पण प्रयत्न हा तुम्ही चालू ठेवा। जेणेकरून कसं आहे, भरती निघाल्यावरती इन्स्टंट समजा निघाली बाबा अधिवेशनामध्ये जाहीर झालं भरती की 15,000 पदांची काढायची, 18,000 पदांची काढायची किंवा 10,000 पदांची काढायची, लगेच जाहीर झालं, लगेच झालं, 1 महिना तुम्हाला दिला आणि लगेच तुमचं ग्राउंड 1 महिन्यात सुरू झालं। समजा डिसेंबरच्या 15 तारखेला समजा फॉर्म सुटले, तिथून पुढे तुम्हाला 15 जानेवारी पर्यंत 1 महिना मुदत देतील। 15 जानेवारी नंतर 20 जानेवारी नंतर तुम्हाला फिजिकलला बोलावल्यानंतर काय मार्क देणार आहे तुम्ही? तुमचा आता तुम्ही टाइम काढून बघा, 125 मीटरच्या 6-7 मिनिटं जात असतील। आणि काय असतील पोरं ते प्रॅक्टिस मध्ये त्यांचं येत असेल 5-5-10, 5-20, 5-30। आता 100 मीटर बघा, आता तुमची ती प्रॅक्टिस नाहीये। समजा आता फॉर्म निघाले तर तुम्हाला इथून समजा 15 डिसेंबरला फॉर्म निघाले तर तिथून पुढे 2 महिने तुमचं ग्राउंड होईल। 2 महिन्यात तुम्ही काय असे 45+ मार्क घेणार नाहीये, 40+ पण कोणाचा आकडा जाणार नाहीये, हे लक्षात ठेवा। भरती कधी हे डोक्यामध्ये ठेवू नका। आता तुम्ही आता प्रॅक्टिसकडे लक्ष द्या। भरती समजा नाही झाली तर पुढच्या 6 महिन्याने वाढेल, पण भरती होणार आहे। 6 महिने काय एवढे तुमची हे नाही की तुमची केस पिके चालले की तुम्ही म्हातार होत चालले, असं नाही। फक्त महत्वाचा प्रश्न आहे तो फक्त मुलाचा एजचा। त्याच्यामुळे पोरांचं चालले की डिसेंबर पर्यंत तुम्ही भरती निघाली पाहिजे, की फॉर्म सुटले पाहिजे, की आम्ही फॉर्म भरला आम्हाला त्याला
टाइम भेटेल, पण सरकारने पण ह्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे की मुलांचं वय वाढत चाललंय, आता 2 वर्ष वय वाढून दिलं पाहिजे. ही पण खूप महत्वाची गोष्ट आहे. पण आता कसं आहे, ज्यांचे वय कमी आहे त्यांचा विषय नाही, पण ज्यांचं वय वाढत चाललंय त्यांचा एक महत्वाचा प्रॉब्लेम आहे. त्यांना पण या वेळेची एक संधी मिळाली पाहिजे असं मलाही वाटतं. त्यासाठी आमचे प्रयत्न चालू आहेत. मित्रांनो, तयारी चालू ठेवा. पुढची जे गोष्टी होणार आहेत त्या होणार, त्याला आपण काय टाळू शकत नाही, पण पुढे काय होणार ते आपल्यालाही माहित नाहीये. त्यामुळे डोक्यातला येडा विचार काढून टाका, आपलं भरतीकडे लक्ष द्या. तुम्हाला ह्याच्या आधी पण मी भरपूर उदाहरणं दिलेत, आता काय उदाहरण द्यायची काय गरज नाही. फक्त तुम्हाला एक आश्वासन देतो की मी भरती 100% निघणार आहे. आणि नंतर तुमची प्रॅक्टिस पण तयार झाली पाहिजे, ही मी सारखं सांगत असतो. तर मित्रांनो, अजून मी व्हिडिओ बनवणार आहे. तर कोणाला कशाबद्दल काय अडचण असेल आणि कोणता व्हिडिओ मी इन्स्टंटली बनवा, कशाबद्दल, वर्कआउटबद्दल, डाएटबद्दल किंवा 100 मीटर गोळा फेक याच्याबद्दल काही व्हिडिओ बनवायचा असेल, तुम्हाला कशाबद्दल अडचण असेल, मला नक्की कॉमेंट बॉक्समध्ये सांगा. मी 100% लगेच व्हिडिओ बनवतो. व्हिडिओ कसा वाटला ते मला नक्की कॉमेंट बॉक्समध्ये सांगा. जय हिंद, जय महाराष्ट्र.